रोग व ग्रह यांचा परस्पर संबंध. ग्रहयोग चिकित्सा. शरीरावर जन्मतः ज्या ग्रहांचा विशेष प्रभाव असतो त्या ग्रहांचे प्रतिकूल तद्गुणायुक्त रोग उद्भवतात. गंडमाळा, घटसर्प, फेफरे वगैरे रोग. मस्तक, मुख्य व गळा हे शरीर भाग गुरुग्रहाने शासित असतात. म्हणजे या उपरोक्त शरीर भागात गुरुचा अंमल असतो. हस्तकावर गुरुचे प्राबल्य विशेष असेल त्यास फेफर गळ्याचे रोग होण्याचे संभव असतो. शिवाय गंडमाळादी रोग होण्याचे संभव असतो. तसेच मस्तकात जास्त रक्तस्राव होऊन मस्तक रोगही होण्याचे संभव असतो. गुरुचा अंमल थोडा वगैरे सारखी काही जनावरांवर असल्या कारणाने घोड्यावरून पडणे, घोड्याची लात लागणे वगैरे सारखे उपद्रव देणारे प्रसंग उद्भवतात. याचा गुरु अनिष्ट म्हणजे विशेषतः षष्टम वा दशम भाव असावा लागतो. असा अनुभव पुष्कळ वेळा आलेला आहे. बधिरता, वातपित्त वगैरे रोगपीडा जे लोक शनिप्रभाव असतात त्यास पश्चाताप, पक्षघात, लकवा, वातविकृती, पित्त प्रकोप, बधिरता इत्यादी रोगपीडा होण्याचे संभव असते. अशा लोकांना फार हाल अपेष्टा सोसावे लागतात. या लोकमुळेचे अवेळीच मनुष्य दंतहीन व्हावे लागते. शिवाय मनुष्यात कधीकधी घरच्या उंच भागावरून पडणे, पाण्यात बुडणे प्रसंग येणे किंवा आत्मघात करून घेण्याचा प्रसंग येणे इत्यादी सारख्या पीडांना शनी ग्रहाच्या अनिष्टमुळे भोगावे अपरिय होते. डोळे येणे, सांधे दुखणे वगैरे. रवी ग्रहाच्या अनिष्ट प्रभाव डोळा, संधिजड हाडे, बरगड्या, हृदय यावर असल्यामुळे ते रोगपीडात होतात. उन्माद, वांगरोधन व काळजाचे विकार वगैरे. बुधग्रहाचे अंमल डोके, ठोके, काळीज व ओटपोट या भागात असल्यामुळे उन्माद, वाग्मोधन, काळजाचे विकार वगैरेपासून मनुष्यास त्रास सोसावा लागतो. पित्तज्वरे. मंगळ हा ग्रह ज्या लोकांना अनिष्ट प्रभावाचे असतो त्यास पित्तज्वर किंवा उष्णतेच्या रोगापासून पीडा सोसावी लागते. सर्दी, पडसे, खोकला, जलोदर व यक्ष्मा वगैरे रोगपीडा ज्या लोकांना चंद्र ग्रह अनिष्ट प्रभावी असतो त्यास सर्दी, पडसे, खोकला, जलोदर, यक्ष्मा व चंद्रप्रभावी रोगपीडा होतात. ज्या लोकांना शुक्र ग्रह अनिष्ट प्रभावी असेल त्यास हिस्टेरिया, उन्माद वगैरे सारखे रोग होतात. हा रोग विशेष स्त्रियांनाच होतो. हिस्टेरिया. ज्यावेळेस मनुष्याची प्रकृती विशेष अवस्थेत असते, रोगनिदान समजणे कठीण पडते व डॉक्टरांचे तपासणी सुद्धा योग्य चिकित्सा आढळून येत नाही, त्यावेळेस हस्तमुद्रिकाची सहाय्यता मिळाल्यास रोगचिकित्सा सुलभ होते. काय सांगितलंय? कठीण पडते, डॉक्टरांकडे तपासणी सुद्धा योग्य चिकित्सा आढळून येत नाही, त्यावेळेस हस्तमुद्रिकांची सहाय्यता मिळाल्यास रोगचिकित्सा सुलभ होते. मनुष्याचे खाणे, पिणे, हसणे, चलनवलन इत्यादी शरीराकांता इत्यादी लक्षणावरून रोगनिदान करण्याचा परिपाठ आहे. पण कित्येक वेळा बाह्य लक्षणावरून रोगनिदान होतच नसेल तर अशा वेळी चिकित्सायुक्त निर्णय करण्यास रोगनिदान करण्यास परिपाठ होणे. पण कित्येक वेळा बाह्य लक्षणावर रोगनिदान करणे चिकित्सा निर्णय घेण्यास हस्तिअक्षर परीक्षाद्वारे शक्य ती मदत मिळते. ऐरवी न समजणे अनेक गुप्त गोष्टींचा उलगडा घेऊन घेता येतो.